आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे। कार्य तुमचे, सहकार्य आमचे। लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, स्नेह संमेलन, डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय, तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात। भव्य दिव्य हॉल, आकर्षक स्टेज व लाइटिंग, विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप, डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था। हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय। घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा। असंख्य सुविधा व निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा। बुकिंग सुरू, मोजक्याच तारखा शिल्लक आहेत। एक विश्वासाचं नातं, उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय। आमचा पत्ता नानस दुमाला, तळेगाव, नांदूर, शिंगोटे रोड। संपर्क 99 22 41 55 68 तसेच 91 72 26 04 22। ज्ञानदेवांनी केले। साजरा होत होता। तर शेवटी जे भजन म्हटलं ते तुकडोजी महाराजांचं। तुम्ही खूप भजन केलं रात्रभर, दिवशी दुसऱ्या दिवशी उलटे पालटे उद्योग केले तर त्या भजनाचा काही अर्थ ते म्हणतात की आदत बुरी सुधारलो हो गया भजन। तुमच्या चुका नीट वागायला लागा, तुमचं भजन झालं। किती सोपं शब्द, तुम्ही चांगलं बोलायचं शिका, भजन झालं। वारकरी संप्रदायानं सगळ्या धर्माच्या ज्या पद्धती आहेत किंवा त्याच्यामध्ये ज्या चालीरीती आहेत किंवा प्रार्थना करण्याची किंवा विधी करण्याच्या याच्यामध्ये अत्यंत सोपं केलं। हरिनामाचा गजर करा, एक बुक्का आणि हरिनामाचा गजर आणि अंतःकरणापासून करा, तुमची प्रार्थना पूर्ण होत असते, विठोबाला पोहोचत असते। तीर्थरूप दादांचं एक आवडतं जे भजन होतं ते फार सुंदर शब्दामध्ये आज आपण विरोधी राऊतांनी म्हटलं। मागे म्हटलं होतं त्यावेळेस तिची तयारी नव्हती, आता तयारी करणार आहे। ते म्हणजे विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला। म्हणजे विठ्ठलाचं नाव घेऊन चांगल्या कामाची सुरुवात आम्ही करतो आहोत आणि परमेश्वरा तुझे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे। इतकं साधं आहे, म्हणजे परमेश्वरा विठ्ठला तुझे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे। फार सुंदर पद्धतीनं ते त्यांनी म्हटलेलं आहे। एकंदर तीर्थरूप दादांचं जीवन कसं होतं, आपण तर आपल्या आजोबाचं सुद्धा एक पेज लिहा म्हणलं तर कठीण लिहायला। आजोबा कसा होता, वडिलांवर एखादं पेज लिहू शकते, परंतु आजोबावर काही कठीण आहे। परंतु आज जे समृद्धीचे दिवस काही दिसतात, चांगले दिवस आपल्याला दिसतात, त्याच्यामुळे पण त्याग असतो, प्रयत्न असते, धडपड असते, त्याच्यातून आपण तिथपर्यंत पोहोचत असतो, हे नाकारता येत नाही। आणि म्हणून तीर्थरूप दादांचं वैशिष्ट्य होतं, मी त्यावेळेस मी जोऱ्याला होतो, पहाटे 3:30 वाजता ते उठायचे, 5:30 वाजेपर्यंत लिखाण करायचे, 5:30ला पुन्हा झोपायचे, 6:30ला परत उठायचे। आणि लिखाण जर तुम्ही पाहिलं ते पुस्तक, त्यांचे 2 पुस्तकं,
अमृत गाथा आणि अमृत मंथन. अमृत गाथा हे साधारणतः एक 50 सालापर्यंत जे आहे सहकारी चळवळीच्या अगोदरचा भाग जो आहे सगळ्या स्वातंत्र्य लढ्याचा आणि याचा तो त्यात घेतलेला आहे. आणि अमृत मंथन मध्ये नंतर आपण जी डेव्हलपमेंट सुरू केली त्याच्यावरचं अमृत मंथन हे पुस्तक आहे. ते पुस्तक वाचलं मध्यंतरी आपण इथे सुद्धा वाचन केलं होतं, परंतु पुस्तक वाचताना तर खूपच चांगलं छान वाटतं. परंतु ऑडिओमध्ये आपण ते आता केलेलं आहे.